लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमधील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांवरून आता संताप उसळलाय. 5 नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर संविधानप्रेमी नाशिककरांनी मनपा प्रशासनाला धडक निवेदन दिलंय. नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि महापौर कार्यालयाला हे निवेदन सादर करण्यात आलंय. निवेदनानुसार शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे अनेक रस्ते एकाच वेळी खोदले गेलेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे आणि चिखल निर्माण झालाय. गेल्या 4 महिन्यांत खड्ड्यांमुळे 5 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. संविधानप्रेमी नाशिककरांनी मनपाकडे तातडीने सर्व खड्डे बुजवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. तसेच निष्काळजी कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी ठाम भूमिका घेतली आहे. याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत, जखमींचा उपचार खर्च प्रशासनाने उचलणे, तसेच धोकादायक ठिकाणी फलक, पथदीप आणि रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या मागण्यांसाठी 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने आणि श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. नाशिककरांच्या वतीने संविधानप्रेमी नाशिककरांनी आवाहन केलेलं होतं की आज नाशिक शहरामध्ये मनपाच्या सगळ्या धोरणामुळे 5 लोकांचा, नाशिककरांचा जीव या महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतलेला आहे, कुंभमेळा मंत्र्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही निदर्शने आंदोलन संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीने करत आहोत. आणि आम्ही सांगत आहोत की ज्या खड्ड्यांमुळे ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांना भरपाई म्हणून 1 कोटी रुपये त्यांना दिले पाहिजे. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी या ठिकाणी दिली पाहिजे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये असलेले सर्व क्षेत्रामध्ये असलेले सर्व खड्डे ही अति जलद गतीने 24 तास काम करून ते बुजवण्यात आले पाहिजेत. ज्या लोकांना या संपूर्ण अपघात झालेले आहेत, काही लोक ऍडमिट दवाखान्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा खर्च हा महानगरपालिकेने करायला पाहिजे. आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली करोडो रुपये या ठिकाणी आलेले आहेत, परंतु विकासाच्या नावाखाली ज्या लोकांचा मृत्यू झाला याला जबाबदार प्रशासन आहे, कुंभमेळा मंत्री याला जबाबदार आहेत, महापौर आयुक्त जबाबदार आहेत. त्यांनी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि या नाशिककरांचा आक्रोश समजून घेत या नाशिकमध्ये खड्डेमुक्त नाशिक व्हावं यासाठीचा आज संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीने हे निदर्शने आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. प्रशासनानं तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.